वाटतंय घेऊच नका हे घर सिडकोच्या घरात तर मला वैताग आलं। मला तर असं वाटतं माझे पैसे मला रिटर्न द्या, मी दुसरीकडे माझं घर घेतो प्रायव्हेटमध्ये, पण हे त्रास नको। तिथं हाऊसकीपिंगचा प्रॉब्लेम आहे, तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असेल, पाहुणे बोलवायची पण लाज वाटते आम्हाला घरात। तर 24 पासून इथे येतोय। 2024 मध्ये आलेलो तेव्हा पाण्याचा असाच प्रॉब्लेम होता। तेव्हा पण आपण लेटर दिलेलं म्हणजे तेव्हाही लेटर दिलेलं आणि आता बोलतात आमच्याकडे काहीच नाही आणि परत उलटी बोलतात कमिटी मेंबर निवडून आले, त्यांनी कमिटी मेंबरवर ही लोक बोटं दाखवतात आहे की बोलतात तुम्ही कमिटी मेंबरशी बोला। आता कमिटी मेंबर बोलतात तुम्ही शिडको आणि शिर्केशी बोला। आता जायचं तरी कुठे बोलायला आणि कोणाशी बोलायचं ते अजिबात देऊ नका कोणी। एकही ऑफिसर शिर्केचा आणि शिडकोचा फेस करायला तयार नाही, सगळे ऑफिस रिकामे। मेंटेनन्स घेऊन ठेवला बरोबर, मेंटेनन्स 56,000 रुपये मेंटेनन्स बरोबर घेऊन प्रशासनाच्या अंधारदरी कारभारामुळे होत असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या गैरसोयी रायगड टाइम्स महाराष्ट्र न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो। तळोजा फेज 2 मध्ये आज आपण आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर गृहसंकुल सोसायट्यांचे या ठिकाणी निर्माण करण्यात आले। सिडकोच्या या कार्यालयात आलं होतं आपण आणि या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता। केदार सोसायटीतल्या सर्व महिला आणि इतर पुरुष देखील या ठिकाणी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहेत। माझ्या एका साईडला पाहू शकता ही खुर्ची रिकामी आहे। तब्बल 2 तास पाहू शकता तुम्ही। यावेळी नागरिक या सगळे संतप्त झालेले आहेत। या अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये। पहिली गोष्ट की अधिकाऱ्यांची मीटिंग असल्यामुळे असं वेगवेगळे कारण देतात, परंतु या नागरिकांच्या समस्या देखील तितक्यात महत्त्वाच्या आहेत। पाणी प्रश्न असेल, कचऱ्याची समस्या असेल किंवा सोसायटीच्या अंतर्गत वाद असतील, हा चिघळत चाललेला आहे। परंतु या ठिकाणी सिडको प्रशासन किंवा सिडकोचा कोणताही अधिकारी या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी खंबीर उभा नाहीये। आपण नागरिकांची भेट घेणार आहोत। ताई तुमच्याकडे येतो, कसं पाहाल आज या ठिकाणी तुम्ही आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी भेटतंय, सिडको प्रशासनाच्या दालनात आहात, काय भावना आहे, नेमका काय दृष्टिकोन आहे? गेले 1.5 ते 2 महिने आमच्या सोसायटीमधून कचरा घरचा उचलला जात नाही। 2 दिवस येतात, 2 दिवस येत नाही आणि अक्षरशः घाणीचं साम्राज्य। तुम्ही कुठेही सोसायटीच्या कानोकोपऱ्यामध्ये बघाल अक्षरशः घाणीचं म्हणजे खूप गंदगी घाणेरडं पडलेलं आहे। त्यात आम्हाला पाण्याची सुविधा लोकांनी आमच्या टाकीमध्ये 2,44,000 लिटर आम्हाला हवं आहे, तर तिथे आम्हाला 1,01,000 पाठवले जात आहे। म्हणजे हे आम्हाला 1.5 महिना 2 महिने सहन करावं लागतंय। अजिबात आम्हाला कुणी पाणी देत नाही आहे, पियाला पाणी नाही, घरात कसा साचतोय। 5-5 दिवस किडे पडलेला कचरा आम्ही वावरतोय। शेवटी आम्हाला बाहेर, कारण महानगरपालिकेची गाडी बाहेर असते, तिथे नेऊन आम्हाला टाकायला लागतोय। मुलं आजारी पडलेत, रोगराई झालेली आहे, तरी आमच्याकडे सिडकोही बघत नाही आणि शिर्के कन्स्ट्रक्शनही बघत नाही। आमच्याकडे मेंटेनन्स घेताना भरपूर घेतलेला आहे। 3 वर्षाचा मेंटेनन्स आधीच घेतला आणि 5 वर्षाचा तोही घेतलेला आहे, पण त्याच्यातून आम्हाला काही काम दिलेलं गेलं नाही अजूनपर्यंत। याच्यामध्ये मूलभूत सुविधा तुम्हाला मिळालेल्या आहेत का? पाणी प्रश्नाचं तर गेले 3 वर्ष आम्ही सहन करतो। 3 वर्ष ऑफिसमध्ये आम्ही रोज येतोय, पत्र व्यवहार केलेला आहे। आमची एक टाकी आहे 3 नंबरची, त्याला आम्हाला जे पाणी हवं आहे ते 1,66,000ची रोजची गरज आहे, पण आम्हाला तिथे 45-35 अशा लिटरमध्ये पाणी येतंय हजारामध्ये। मग आम्ही त्या लोकांनी करायचं कसं? आणि 1600 घरांची आमची सोसायटी आहे, तर आम्हाला तेवढं पाणीही लागणार आहे, पण आमच्याकडे सिडकोही बघत नाही, शिर्केही बघत नाहीये। तुम्ही या ठिकाणी दालनात किती वेळ झाला आहात आणि या अधिकाऱ्यांचं नाव? आम्ही इथे 11 वाजूपासून आता 2 वाजायचे आले। एकही ऑफिसर इथे नाहीये सांगायला, एकही माणूस नाहीये काही भेटायला, संपूर्ण ऑफिस रिकाम आहे, कोणीही नाही। एसी वगैरे सगळं चालू ठेवून सगळे निघून गेलेले आहेत। म्हणजे जनतेची हे लोकांनी ही किंमत ठेवली की आम्ही पळून जातो। प्रॉपर्टी टॅक्स घेताना अगदी धारेवर येतात, अगदी सुविधा द्यायच्या नावावर जर प्रश्न आला तर आपल्याला लेटर आलेले आहेत प्रॉपर्टी टॅक्स बाबतीत की आम्ही लेटर आपल्याला 5 आम्ही जिथे राहिला नाही आहोत तिथपासून लेटर दिलेले आहेत, त्याच्याही आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं गेलेलं आहे। सर काय सांगाल, आज या ठिकाणी महिला आणि पुरुष देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। सर्वात मूलभूत प्रश्न सुटत नाही आहेत आणि प्रशासनाच्या दालनात प्रशासनाचे अधिकारी देखील उपलब्ध नाहीत, काय भावना आहे? आता बघा, जसा हा प्रॉब्लेम सांगितला सर्वांनी, हे तर आहेच आहे, पण सगळ्यात मूलभूत गरजा म्हणजे पाणी। पाण्याचा 3 वर्षापासून आहे ना, पाण्याचा एवढा इश्यू चालला आहे। आम्ही सिडको भवनला जाऊन चीफ इंजिनियर
वापस हाताळकर साहेबांशी पण बोलणं केलं, पत्रव्यवहार केले, तरी पण त्यांनी 10 दिवसाची मुदत दिलेली की या 10 दिवसामध्ये तुमचा 3 नंबर टाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल आणि तो करण्यात येईल. म्हणलं नाही झालं तर बोलले 10 दिवसात तुम्ही परत रिटर्न या, पण आम्ही करणार. त्याच्यामध्ये शेवतकर साहेबांना पण हे प्रश्न हाताळकर साहेबांनी दिला. ते बोलले मी जिम्मेदारी घेतो हा 3 नंबर टाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तो काय केलेला नाही. असे 3 वर्ष झाले. इथं पहिले लाटकर साहेब होते. लाटकर साहेबांना पण फॉलोअप घेतला. त्यांनी काय त्याच्यावरती काय म्हणजे घेतलं नाही, मनावर घेतलं नाही त्या गोष्टी. परत नंतर मालोदे सर पण आले, त्यांच्याकडे पण हा प्रश्न आम्ही मांडला. त्यांनी पण काय फॉलोअप घेतला नाही सिडकोकडनं. आता सोनवणे साहेब होते. सोनवणे साहेबासोबत पण आमची चर्चा झाली, पण जसं बोलायला लागलं तसे ते इथून निघून गेले. तर हे सगळे प्रश्न किती दिवस आम्हाला हा त्रास काढायला लागेल. एवढे मोठे टावर बांधले, त्या घरात पाणीच नसेल तर आम्ही काय सिडकोच्या घरं घेऊन चुकी केली का मला सांगा. नक्कीच. सर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न देखील उभा राहतो की नवीन घराची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात येते. एक जुने घरधारक म्हणून काय सांगाल नवीन घरं? मला तर असं वाटतंय घेऊच नका हे घरं. सिडकोच्या घरात तर मला वैताग आलं. मला तर असं वाटतं माझे पैसे मला रिटर्न द्या, मी दुसरीकडे माझं घर घेतो प्रायव्हेटमध्ये. पण हे त्रास नको. तिथं हाऊसकीपिंगचा प्रॉब्लेम आहे, तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असेल, पाहुणे बोलवायची पण लाज वाटते आम्हाला घरात. स्वच्छतेचा पण प्रॉब्लेम आहे. आता ते स्वच्छताही करत नाहीत. म्हणजे आपण पाहुण्यांना बोलवायचं कसं. आणि मी विनंती करते की बाकीच्यांनी सिडकोची अजिबात घरं घेऊ नका. अक्षरशः निकामी लोक आहेत तिथे, कोणीही काय करत नाही. स्वच्छता नाही, पाणी नाही, काही देत नाही. तुम्ही लाखोनी पैसे करा, तुम्ही एखाद्या बिल्डरकडनं घ्या, पण या सिडकोकडनं घेऊ नका. आणि जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही. असे पळतात बघा. तुम्ही तिकडे दाखवा, एकही ऑफिसर अख्ख्या सोसायटीमध्ये इकडे नाही आहे ऑफिसमध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर प्रशासनाचा भोंगळा कारभार नेमका आत्तापर्यंत आपण पाहिला होता. आज आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला भेटतो. हे 2 सीट आहेत या ठिकाणी पाहू शकता. या दोन्ही सीटवर प्रशासकीय विभागातील सिडको अधिकारी या ठिकाणी अवेलेबल नाहीत, पण नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत. या सगळ्या भूमिकेवर आता नेमकं काय होणार आहे? गेल्या अनेक दिवसापासून बेलापूर सिडको भवनमध्ये वेगवेगळ्या पक्षातून माध्यमातून आंदोलन करण्यात येत होती, परंतु आता केदार सोसायटीतील ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येऊन या दालनात आलेले आहेत. मात्र कुठलाही पर्याय या ठिकाणी त्यांना मिळालेला नाही आहे. नेमकं काय होतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र 36ला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश शिंदे सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.